राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेनं अनेक किलोमीटरचा पल्ला पायी पार करत असतात। मात्र यात वारकऱ्यांना कुठेही शीण येत नाही, कारण वारकरी नाचत गात टाळ वाजवत हरिनामाचा गजर करत पुढे चालत राहतात। इतका प्रवास करताना त्यांना कुठेतरी विसावा हवा असतो। अशा वेळी हमखास आठवण येते ती गरमागरम वाफाळत्या चहाची। तर वारीत चालताना थोडंसं थांबून वारकरी कडक चहाचा आस्वाद घेताना त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। रामकृष्ण हरी मंडळी सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत। पायी वारीमध्ये निघालेले आहेत। संत ज्ञानोबा माऊली असतील, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने पायी निघत असतात। मजल दरमजल करत वारकरी पंढरीच्या दिशेने पुढे सरकत आहेत। मात्र कुठेतरी इतकं लांब अंतर चालत असताना आपल्याला दुपारचा एक छोटासा विसावा हवा असतो, विश्रांती हवी असते। आणि अशा वेळी काय हवं असतं? अशा वेळी आपल्याला आठवण येते ती एका फक्कड आणि गरमागरम चहाची, आणि ती आपली गरज कोण पूर्ण करतंय तर सोसायटी चहा। बाबा मला सांगा, कुठनं आलात, कुठला चहा घेताय? सोसायटी चहा घेतो आम्ही, देऊन आलोय। चहा एकदम मस्त आहे। अशी सेवा आम्हाला मिळाली, गेल्या वर्षी पण मिळाली होती। मस्त सेवा आहे तुमची। आपण इतके वेळ अंतर चालत असतो, मध्ये चालून चालून थकवा येतो, चहा पिल्यावर कसं वाटते? सोसायटी चहा कडक जस्ट चहा, ताजे तेजलपणा येतो आणि आम्ही दिवसातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा हा सोसायटीचा चहा घेतो। कसा वाटलाय चहा? हा चहा पण इतका कडक आहे, म्हणजे आम्हा सर्व भक्ती जी करतात ते लोक विठोबाची, त्यांची सगळ्यांची एनर्जी वाढवती हा सोसायटी कडक चहा आहे हा। आणि सर्वांचा मनपसंत ही सोसायटी चहा आहे। ह्याची प्रसिद्धी आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पण करू। तुम्ही देखील कडक चहा पिया आणि आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी याच पद्धतीनं पुढे पुढे आपण सगळे सरकत राहू। पाहत रहा G24 तास।